हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। अतिशय आनंदाची बातमी मिळालेली आहे, ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड झालेल्या आहेत। म्हणजे जाहिरात पब्लिश झालेली आहे। पवित्र पोर्टलवरती जाहिरात ही अपलोड झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आलेली आहे ही जाहिरात। आणि जाहिरातीमध्ये कोणकोणत्या संवर्गाला किती पदे आहेत, आपण कधीपासून लॉग इन करू शकतो, याबाबतीत अधिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर मग खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातले लेटेस्ट अपडेट्सचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जायचं आहे। तर मित्रांनो, मागच्या 10 वर्षापासून आपण ज्याच्या प्रतीक्षेमध्ये होतो ती वेळ शेवटी येऊन ठेपलेली आहे। जरी की 10,000 जागा पवित्र पोर्टलवरती पब्लिश झालेल्या आहेत, 10,000 जागांचा पहिला टप्पा भरती केला जाणार असल्याचं वृत्त आहे। आणि हे वृत्त ऑफिशियल आहे, जसं की स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि इतर मान्यवर यांनी आज नुकतेच या जाहिरातीचं अनावरण केलेलं आहे आणि या जाहिरातींचा तपशील देखील आपण लगेच पाहणार आहोत। मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती भरती ही 2 टप्प्यामध्ये केली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10,001 जागासाठी जाहिरात आलेली आहे। जसं की आपल्याला माहीत होतं की 24,000चा आकडा, त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी 15,000चा आकडा सांगितलेला होता, परंतु शेवटी आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त 10,000 जागा दिसत आहेत। अशी आपण आशा व्यक्त करूया की राहिलेल्या जागा या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्येच भरती केल्या जातील। परंतु सध्या तरी ज्या 10,001 जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत त्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया। अनुसूचित जातीसाठी 1,704 जागा आहेत, या पूर्ण महाराष्ट्रभरामधल्या जागा आहेत। आणि यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्था या सर्वांच्या जागा समाविष्ट आहेत। आता जेवढ्याही जागा सध्याच्या घडीला शिक्षण मंत्र्याच्या मतानुसार रेडी होत्या अपलोड करण्यासाठी, त्या सगळ्या रेडी अपलोड करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे यामध्ये सगळ्याच प्रकारच्या जागांचा समावेश आहे। यामध्ये अनुसूचित जाती 1,704 जागा, अनुसूचित जमाती 2,147 जागा, अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रामधले, पेसा क्षेत्रामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की स्थानिक उमेदवारांनाच त्या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे, ते 525 आहे, 525 जागा आहेत। VJA साठी 407 जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, NTB करिता फक्त आणि फक्त 240 जागा, NTC करिता 240 जागा, NTD करिता 199, इतर मागासवर्ग OBC करिता 1,712 जागा, EWS म्हणजे सवर्ण आरक्षणाच्या वाट्याला 540 जागा आलेल्या आहेत, SBC त्यांच्याकरिता 209 जागा आलेल्या आहेत आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ओपनसाठी 924 जागा आलेल्या आहेत। हा ओव्हरऑल आकडा आहे। आता याच्यामध्ये सामाजिक प्रवर्ग अजूनही राहिलेला आहे, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, विधवा असेल किंवा इतर अजूनही बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण असतील, त्यांचं तपशील आपल्याला लॉग इन केल्याच्या नंतरच कळणार आहे। परंतु सध्या तरी आपल्या लक्षात येत आहे की 10,001 जागांकरिता ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये सध्याच्याला फक्त शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक यांच्याकरिताच ही जाहिरात उपलब्ध झालेली आहे, म्हणजे त्यांनाच लॉग इनवरती हे पाहता येणार आहे। जर आपल्या अभियोग्यताधारकांनी याला लॉग इन करायचा प्रयत्न केला तर ते लॉग इन होणार नाही। आणि काही सूत्रांच्या हवाल्याने असं समजतंय की 2 तारखेच्या नंतर ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये येतील। वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रसिद्ध वर्तमानपत्रे आहे त्या प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात येईल आणि 11 तारखेच्या नंतर, हा अंदाज आहे, परंतु 11 तारखेच्या नंतर अभियोग्यताधारकांना लॉग इन प्रत्यक्ष उपलब्ध करून दिला जाईल। लॉग इन करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची त्याविषयी आपल्याला बऱ्याचशा सूचना येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये मिळून जातील, कारण या शिक्षक भरतीचं मॅन्युअल अजून निघालेलं नाही, ज्याची आपल्याला प्रतीक्षा आहे की नेमकं कोणकोणत्या पदासाठी अप्लाय करू शकतो। कारण मागचा GR आला, त्या GRमध्ये देखील बऱ्याचशा त्रुटी होत्या, त्याचं शुद्धीपत्रक आलं, शुद्धीपत्रकामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी आहेत। आता अजूनही आपल्याला मॅन्युअलची प्रतीक्षा आहे। आता मॅन्युअल कधी येतो त्याकडे आपलं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि मॅन्युअल आल्याच्या नंतर मग लगेच आपला जो पसंतीक्रम आहे तो आपल्याला देता येणार आहे। खऱ्या अर्थानं खूप साऱ्या अभियोग्यताधारकांची यामध्ये निराशा झालेली आहे, कारण
आकडा हा सुरुवातीला खूप मोठा वाटत होता, आता खूप कमी झालेला आहे. 10,000चा आकडा म्हणजे आपल्या हातामध्ये गाजर दिल्यासारखंच आहे. कारण जर 10,000 जागा म्हटल्यावर मेरिट ही प्रचंड जास्त असणार आहे. कारण बऱ्याचशा कॅटेगरीकरिता अतिशय कमी जागा आलेल्या आहेत. जसं की NTB करिता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 200 ही जागा आलेल्या नाही आहेत. मग आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या NTBची मेरिट पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये किती हाई जाणार आहे. त्याच्यामुळे प्रचंड चिंता लागून राहिलेली आहे सर्वच अभियोग्यताधारकांना. तरी देखील आपण आता बाकीचा टेन्शन दूर ठेवून आपल्या कॅटेगरीच्या तपशीलवार जागांची वाट पाहायची आहे की या ज्या जागा आहेत त्या नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि कोणत्या सामाजिक प्रवर्गासाठी त्या जागा उपलब्ध आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये याविषयी अजूनही चित्र स्पष्ट होईल. मी अजूनही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. सध्या तरी एवढीच महत्त्वाची अपडेट होती ती मी तुम्हाला देत आहे.